आता पुढचा आपल्या अभ्यासक्रमातला एक महत्त्वाचा घटक आहे वसाहत भूगोल. जसं मी मगाशी म्हणालो की लोकसंख्या भूगोल हा सध्या UPSC साठी ट्रेंडिंग टॉपिक आहे. का? कारण देशाची लोकसंख्या तेवढी वाढलेली आहे, त्यातून अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत, अनेक आपल्याला संधी पण आहेत की ज्याचा आपण वापर करून देशाची प्रगती करू शकतो. तसंच अनेक समस्या पण आहेत की ज्या समस्यांमुळे आपल्याला काही अडचणी येऊ शकतात. क्लिअर? सो या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण तसाच एक दुसरा टॉपिक पाहतोय, तो काय आहे? वसाहत भूगोल. याच्यावर सुद्धा गेल्या काही दिवसात अनेक प्रश्न आलेले आहेत. कसे प्रश्न येतात बघा. प्रामुख्याने येणारे प्रश्न कशावर आहेत? तर ते आहेत नागरी वसाहतींबाबत. काय झालेलं आहे तर आपल्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात आणि विशेषतः जागतिकीकरणाची अंमलबजावणी केल्यानंतर नागरी वसाहतींची संख्या वाढलेली आहे. जी काही शहरं असलेली होती ती काय होत चाललीत? मोठी होत चाललेली आहेत. आणि मग त्यातून खूप साऱ्या समस्या उद्भवत आहेत. ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या नागरीकरणाच्या समस्या आहेत त्या कशा असू शकतात? तर शहरांमधली वाढलेली गर्दी, शहरामधल्या पायाभूत सुविधांवर पडलेला ताण, शहरामध्ये वाढलेलं पर्यावरणाचं ऱ्हास, शहरामध्ये वाढलेले सामाजिक कलह. तुम्ही या पेठांमध्ये राहत असाल तर तुम्हाला निश्चितपणे हे पेठांमधले पुणेकर त्रास देणारच आहेत. ते त्यांचं कर्तव्यच आहे. किरकोळ गोष्ट आहे ती, पण इतर ठिकाणी तुम्ही गेलात तर मुंबईमध्ये तुम्हाला दिसतं स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असे संघर्ष उद्भवतात. सो सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, पर्यावरणीय समस्या अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला शहरांमध्ये आढळतात. त्या समस्या का निर्माण होत आहेत त्याच्यामागचं कारण आपल्याला शोधायचं आहे. त्या समस्या ज्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? सोल्युशन्स काढायचे आहेत. क्लिअर? सो तो मुद्दा आपल्या अभ्यासासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक असणार आहे. मग या समस्यांवर उपाय एक आहे, तो काय? तर नियोजित पद्धतीने शहरांची वाढ करणं. इथून पुढे जी काही शहरं निर्माण होणार आहेत त्या शहरांची निर्मिती करताना आपल्याला एक गोष्ट जाणवते की नियोजनाचा वापर करून आपण शहरांची वृद्धी करणं अपेक्षित आहे. तसं आपण करायला सुरुवात केली की त्यामुळे टाउन प्लॅनिंग अथॉरिटी ही एक संस्था, हा एक घटक आपल्या चर्चेमध्ये आपल्या समोर येतो. क्लिअर? सरकारने या समस्या सोडवण्यासाठी काय केलंय? स्मार्ट सिटी सारख्या योजना केल्या, परंतु त्या अपुऱ्या पडत आहेत. का अपुऱ्या पडत आहेत? तर आधी आपल्याला काय करावे लागतील? स्मार्ट व्हिलेजेस. का? जर तुम्ही स्मार्ट व्हिलेजेस केले नाहीत तर सतत व्हिलेजेस म्हणजे ग्रामीणकडून शहराकडे काय होत राहणार आहे? अतिरिक्त स्थलांतर. मग शहरात तुम्ही कितीही पायाभूत सुविधा पुरवा पण त्या काय होतील? अपुऱ्याच पडतील. आणि मग ती स्मार्ट सिटी एक दिवस काय होणार आहे? कोसळणार आहे. पण जर तुम्ही स्मार्ट व्हिलेजेस डेव्हलप केले तर खूप सारी लोकसंख्या ग्रामीण भागातच राहील, कारण त्यांच्या शिक्षण, नोकरी ही दोन प्रमुख कारणे आहेत की ज्याकरता ग्रामीणमधून शहराकडे स्थलांतर होतं. ह्या दोन्ही गरजा त्यांच्या गावांमध्येच पूर्ण झाल्या तर शहराकडचं स्थलांतर काय होणार? कमी होणार. शहरावर बोजा पडणार आहे का? नाही. सो हा जो मुद्दा आहे ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती यातलं हे रिलेशन आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. गेल्या काही वर्षात आपल्या ग्रामीण वसाहतीवरच्या प्रश्नांमध्ये कशावर दिसत आहेत? तर ग्रामीण वसाहतीमधल्या समस्या, आणि त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं काय? ग्रामीण वसाहतींमधले पर्यावरणीय मुद्दे जे आहेत त्यावर प्रश्न प्रकर्षाने आलेले आढळत आहेत. कळलं? हे जे प्रश्न आहेत कशावर आलेले? पर्यावरणीय मुद्द्यांवर. ते काय आहेत? तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता काय होत चाललेलं आहे? पर्यावरणाच्या ऱ्हासाचा वेग वाढत चाललेला आहे. म्हणजे काही वर्षापूर्वीपर्यंत ग्रामीण भागाला प्लॅस्टिकची पिशवी माहीत नव्हती. आता प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर वाढलेला आहे. शहरात तरी काय होतं? ओला कचरा, सुका कचरा असं आपण वेगळं करतो. मग त्या प्लास्टिकच्या पिशव्या सुक्या कचऱ्यात जातात, तिथून ते नगरपालिका कशाला पाठवते? रिसायकलिंगला पाठवते. ग्रामीण भागात तसं काहीच नाही आहे. कचरा कुठेही पसरतो, मातीत शेतात पसरतोय, ते ओढ्या नाल्या नदीमध्ये जातोय, जनावरं खात आहेत, नाहीच तर गोळा करून लोक जाळत आहेत, त्यातून वायू प्रदूषण होतं. सो हे एक उदाहरण झालं. तसंच ग्रामीण भागामध्ये आपण काय केलं आता? तर मोठ्या प्रमाणात आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलो, खतं वापरायला लागलो. पण कुठल्या पिकाला कोणतं खत किती प्रमाणात वापरायचं याची आपल्याला तांत्रिक माहिती नाही. आणि मग आपण खतं काय करतो? बेसुमार वापरतो. त्यातून मृदा प्रदूषण, जलप्रदूषण उद्भवते. गावाकडे जर समजा पूर्वी जलसिंचन नव्हतं, आता जलसिंचन आलं तर लोक बेसुमार पाणी वापरायला लागलेत.
बेसुमार पाणी वापरल्यामुळे मृदा धूप, क्षारयुक्त मृदा, दलदलीची मृदा अशा पर्यावरणीय समस्या उद्भवायला लागल्या आहेत. हे काय आहे, गेल्या काही वर्षात भारतीय ग्रामीण वसाहतींमध्ये झालेले बदल आहेत की ज्यामुळे या पर्यावरणीय घटकांना महत्त्व आलेलं आहे. सो त्याचा आढावा आपल्याला इथं घ्यायचा आहे. क्लिअर. पण हे सगळं करताना तुम्ही एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, सर्वात जास्त फोकस आपला कुठे जातो, नागरी वसाहती. त्या नागरी वसाहतीच्या समस्या ज्या म्हणतो आपण कोणत्या, तर आर्थिक समस्या, सामाजिक समस्या, पर्यावरणीय समस्या आणि प्रशासकीय समस्या, याचा आपल्याला आढावा घेणं अत्यावश्यक आहे. क्लिअर. इतकंच नाही तर मी पुढे जाऊन असं सांगेल तुम्हाला, UPSC आणि MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह MPSCचा अभ्यास करताना कुठल्याही घटकाचा आढावा घ्यायचा. कशाच्या आधारे आढावा घ्यायचा, या 4 पैलूंच्या आधारे, आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय, प्रशासकीय, या 4 वेगवेगळ्या पैलूंच्या स्वरूपात आपण त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. हे ध्यानात ठेवा. इज दिस क्लिअर? समजलेलं आहे सर्वांना? सो हा मुद्दा फार महत्त्वाचा असेल. जसजशा पेपरमध्ये काही योजना, काही महत्त्वाच्या बातम्या येतील तसंच आपण चर्चा करू शकतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, जे आय थिंक मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, हवामानशास्त्रात पूर, की भारतातील शहरं पूरप्रवण होत चाललेली आहेत, हे आपण काल पाहिलं होतं. सो तो मुद्दा तुम्हाला इथे सुद्धा विचारला जाऊ शकतो. तो कशाचा परिणाम आहे, अनियोजित नागरीकरणामुळे उद्भवलेली ती समस्या आहे. किंवा काल परवाची गोष्ट, या मे महिन्यातली बेंगलोर शहरामध्ये काय झालं होतं, तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई उद्भवली होती. भविष्यात ते पुण्यात सुद्धा होऊ शकतं. सो अशा अनपेक्षित, म्हणजे आजपर्यंत अनुभवल्या नव्हत्या अशा समस्या आपल्या शहरांना भेडसावत आहेत. का? कारण आपण दूरदृष्टीने विचार करत नाही आहे. पुण्याची आज एवढी बेसुमार लोकसंख्या वाढली आहे. ह्या पुण्यामध्ये ज्यावेळेस जागतिकीकरण राबवल्यानंतर 21व्या शतकाच्या सुरुवातीला वेगवेगळे सॉफ्टवेअर इंडस्ट्री, वेगवेगळे उद्योग यायला लागले, तेव्हाच आपल्या प्रशासनाची ट्यूब पेटायला पाहिजे होती. 2001 सालीच ट्यूब पेटायला पाहिजे होती. आणि 2001 साली आपण पुण्यामध्ये सगळीकडे काय उभारायला सुरुवात करायला पाहिजे होती, मेट्रो उभारायला सुरुवात केली असती तर ती 2001 पासून 2010-15 पर्यंत पूर्ण झाली असती. आज पुणेकरांचा प्रवास सुखाचा झाला असता. त्यांना एवढ्या मोठ्या संख्येत स्कूटर, मोटरसायकली वापराव्या लागल्या नसत्या. पर्यावरणाचा ऱ्हास कमी झाला असता. पण आपण दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळे आता जागे झालो आहे. 2024मध्ये आपण आता विचार करतोय कुठून कुठं मेट्रो बांधायची, जमिनीवरून बांधायची का खालून बांधायची का वरून. हे बांधून कधी होणार, अजून 10-15 वर्षांनी. तोपर्यंत पुण्याची लोकसंख्या किती झाली असेल, वी डोंट नो. म्हणजे वराती मागणं घोडं असं जे आपण म्हणतो, तशी काहीशी अवस्था आपल्याकडे प्रशासनाची होते. सो या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत, लक्षात घेता आल्या पाहिजेत. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे लक्षात आलं आपल्या तरी आपण थेट गव्हर्नमेंटवर असा आरोप करायचा नाही की सरकारची हीच चूक आहे, प्रशासनाची हीच चूक आहे. फक्त ते नमूद करायचे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना थेट गव्हर्नमेंटवर कधीही चिखलफेक किंवा आरोप करायचे नाहीत, हे ध्यानात ठेवा. क्लिअर?